नमस्कार. आपण इयत्ता 4 विषय परिसर भाग 2 पाठ क्रमांक 16 दक्षिणेतील मोहीम या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील डॅश जहागीर सांभाळून होते. दिलेले पर्याय आहेत वेलूरची, तंजावरची, बंगळूरची. व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. आ. कुतुबशहाची डॅश ही राजधानी होती. दिलेले पर्याय आहेत दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा. कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर. आपल्याशी फटकून वागणाऱ्या व्यंकोजी राजांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा शिवरायांचा या भेटीमागे हेतू होता. आ. शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली? उत्तर. स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजी राजांना गळ घातली. ई. शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात काय लिहिले? उत्तर. शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. प्रश्न 3. कारणे लिहा. अ. शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. उत्तर. 1. उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. 2. स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. आ. शिवरायांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. उत्तर. 1. कर्नाटक मोहिमेच्या काळात बेटीस बोलावलेले व्यंकोजी राजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले. 2. त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला. 3. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले म्हणून त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली.